किलोमीटरचा ट्रेक करून आलेलो आहोत. अजूनही 3 किलोमीटर बाकी आहे. देवरिया तलावावरून पूर्ण हा रस्ता जंगलामधून चोपटला जातोय आणि आज संध्याकाळी ठीक चोपटला आमचा मुक्काम आहे आणि उद्या आम्ही करणार आहोत चंद्रशिला पीक. तर चला मित्रांनो, बर्फाची मजा घेऊया. मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपण करची विलेजवरून आलो आहोत ते सारी या ठिकाणी. कारण आपले नेक्स्ट जे ठिकाण आहेत ते आपण उद्या करणार आहोत. त्यामध्ये उद्याचा आहे तो आपला देवरिया तल आणि त्यानंतर बाकीचं चंद्रशिला आणि तुंगनाथ सुद्धा करणार आहोत. तर त्याआधी आपण सारी या गावात आज मुक्कामासाठी आलेलो आहोत आणि इथे आमचं जी गँग आहे ती मस्तपैकी मशरूमचं सूप तयार करतात. ते आपण बघूया. आणि हे आमचे कुक आहेत राजेश सर, की जे नेहमीच जे काही जे बनवायचे असेल तर अग्रेसर आहेत. आणि आमचे मुख्य आचार्य आहेत. इथे तुम्ही बघू शकता सूपच्या पुड्या आहेत. फक्त आचार्य ठेवले रे मला. आणि आमचे मार्गदर्शक सुद्धा आहेत ते उत्तम गिर्यारोहक आहेत. उत्तम गिर्यारोहक आहेत. मला जर काही नसेल तर हे पुसून पण घ्यायचं असं. हे बघा इकडे बघा. आणि हे दुसरे आचार्य जे कापायचे पिवायचं काम असतं ते यांच्याकडे असते. हा जो समोरचा दिसतोय तिथं उद्या आपण मुक्कामी जाणार आहोत. ते आहे देवरिया तल. आणि पलीकडे जो आहे तो खालचा जो दिसतोय तो तुंगनाथ आहे. जे पंचकेदार आहेत त्यातलं सर्वात उंच जे आहे ते तुंगनाथ आहे. समोर दिसतोय ते या ठिकाणी. आणि याच्यावरचं जो टॉप आहे ते आहे चंद्रशिला, की जो आपण नेक्स्ट याच्यामध्ये करणार आहोत. तर बघूया हा प्रवास कसा होतो ते. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि आमचं होमस्टे बघू शकता तुम्ही. हो, जरासा वेळ मिळाला आहे आणि हे खालचं जे गाव आहे सारी, तर तिथे जरा फेरीसाठी चाललो आहे. ही बाजूची शेती बघू शकता. सुंदर अशी शेती आहे. समोर सुंदर अशा डोंगररांगा आहेत. ही फुले सुद्धा फुललेली आहेत. ते सुंदर अशी फुलं आहेत. खाली उतरायला असे रोड बनवलेले आहेत. समोर गाव पण दिसते आपल्याला. हे असं गाव आहे. हे सारी मधले शेती आहे. गहू तुम्ही बघू शकता इथला. हे होमस्टे आहे तिथले. इथले जे गोटे आहेत ते वेगळ्याच स्टाईलमध्ये बांधलेले असतात. दगड आणि त्यावर मातीचा लेप आणि वरती स्लॅब आहे. ही सगळी गोशाळा म्हणतात इकडं. वरती स्लॅब सुद्धा दगडांचाच आहे. एकावर एक दगड अशी रचलेली आहेत. अरे आपके साथ दोस्ती हो गई. संदूरले भारी होती. बात की है ना, बात क्या बोलते हैं शूटिंग
बांस अलग होता ना, खाली अलग है। हाँ ये बात से थोड़े दादा ये आप बेचते हो? बेचते भी हैं। मित्रांनो हे संत्रीचं झाड आपल्याला या ठिकाणी दिसतंय. देवरिया तालसाठी हे एक प्रवेशद्वार आहे. इथून डायरेक्ट वरती जाऊ शकतो आणि दुसरा एक जंगलातला मार्ग आहे. तिथून आपण आता उद्या जाणार आहोत वरती. या ठिकाणी तुम्हाला शुल्क आकारले जातात. त्याचा चार्ट सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. छानपैकी गाव फेरी झाल्यानंतर होमस्टेला आलेलो आहोत आणि इथे छानपैकी शेकोटी पेटवलेली आहे. आणि हा रात्रीचा नजारा छानपैकी सायंकाळात सुरू आहे आणि मी आता सारीमध्ये आहोत आणि छानपैकी शेकोटी पेटवली आणि सगळ्यांची एक हे आहे की एक गाणं म्हणणार आहे. तर आपण ऐकूया ते गाणं. ये शाम मस्तानी सुरू. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए तुझे और कोई खींचे तेरी ओर किए जाए. मित्रांनो सुप्रभात. मस्तपैकी छान रात्री आपण सारीला मुक्कामी होतो आणि आपलं आजचं डेस्टिनेशन पॉईंट म्हणजे देवरिया ताल. तिथे आपण जाण्यासाठी तयार झालो आहोत. खरं तर छानपैकी नाश्ता झाला आहे. मस्तपैकी पराठे खाल्ले आणि आता आम्ही पोचणार आहोत ते देवरिया तालला. आम्ही देवरिया तालला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की अगोदरचा एक रस्ता आहे. आपण त्याने न जाता एक जंगल मार्गसुद्धा आहे. आपल्यासोबत गाईड आहेत तर त्या गाईडसोबत आपण जंगल मार्गाने वरती जाणार आहोत. खरं तर इथं खूप सारे आजूबाजूला पक्षीसुद्धा आहेत. ते सुद्धा आपण बघत या जंगल मार्गाचा आस्वाद घेत अनुभव घेत आपण वरती जाणार आहोत. चलो रेडी. ट्रेकला सुरुवात केली आणि हे आमचे आहेत गाइड. अवतार भाई आपका पूरा नाम क्या है? भक्त अवतार सिंह भट्ट. ये हमारे आज के गाइड हैं और ये हमें लेके जाएंगे देवरिया ताल. बराबर ना? ये हमारे टीम. ये हमारा ग्रुप है. ये है सुभाष भाई, विकास सर, राजेश सर और ये लास्ट में आ रहे डॉक्टर ईजय टाटू. चलो देवरिया तालला दुसरा रस्ता आहे आणि पायऱ्यांचा आणि आम्ही आलो आहोत ते जो जंगलातला मार्ग आहे. छान पक्ष्यांचे आवाज ऐकत आमचा हा जंगल वाटेने प्रवास सुरू आहे. थोडंसं दूर आहे इकडनं. त्या वाटेने तुम्ही साधारणतः 1 तासात पोचू शकता आणि ह्या वाटेने 2 ते 3 तास जाऊ शकतात. ज्यासाठी हे देवरिया तालचं जंगल प्रसिद्ध आहे ते रेडोडॅन्ड्रम म्हणजे बुरास. ती फुलं आपल्याला या ठिकाणी सगळीकडे पाहायला भेटतात. अजून वरती अजून मोठ्या प्रमाणात असणार आहे. इथे खाली सर्व फुलांचा असा छानपैकी सडा पडला आहे आणि ह्या जंगल वाटेने आमचा प्रवास सुरू आहे. काही काही झाडं खूप मोठ्या प्रमाणात खूप दिवसांची वाढलेली आहेत आणि त्याला फुलंसुद्धा लागलेली आहेत. त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. होता जी क्या ये लुंगड़ा. लुंगड़ा. इसका क्या बनाते? इसका सब्जी बनता है, सूखी हुई सब्जी. सूखी सूखी सब्जी बनती है. ओके दिखाओ जरा. ओके हाँ क्या बोल सकते हैं इसको? आप इसको पहाड़ी भिंडी भी कह सकते हो. पहाडी भेंडी. ओके मित्रांनो आपल्याला इथे सगळे भेंडीचे झाड आहेत. मगाशी जी बघितली ती पहाड़ी राजेश सर. सब्जी देखो ना, इधर से
ओके इसका भाजी किसका करते जी किसका मतलब ये पत्तों का ये पूरा है जितना है ये पूरा डालने का बनता है इसका जो पत्ता है ये कुछ भी है ये भी है ना एक ही है वो वो नहीं है वो पक गया वो नहीं है वो वाला भी नहीं है वो भी नहीं ये है ना हाँ ये है सर 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 आवाज देते हैं हाँ वो आवाज देते हैं बेसिकली। दिखने में बहुत कम दिखते हैं वो वैसे बहुत रेज होते हैं ना, बहुत कम दिखते हैं। मैंने अपने लाइफ में भी यहाँ पे ना उल्लू मित्रांनो साधारणतः 1 तास झाला आहे आणि आपण जंगलाच्या वाटेने वरती आले देवरिया तालसाठी टॉपवर आले थोडंसं बाकी आहे आणि येताना जंगलामध्ये असंख्य सारे पक्षी आम्हाला पाहायला भेटले आणि इथं बुरांची फुलं की ज्याचा ज्यूस खूप चांगला लागतो तो सुद्धा आपल्याला खूप सारी फुलं ह्या जंगलामध्ये पाहायला भेटली अतिशय सुंदर असं जंगल होतं अनेक सारे पक्षी वेगवेगळे जे की कधी पाहिले नव्हते ते सुद्धा पक्षी पाहायला भेटले आणि थोडीशी पावसाला सुरुवात झाली परंतु वरती आल्यानंतर हे जे दृश्य आहे ते मनाला मोहून टाकणार आहे खरं तर घामाघूम झालो आहे एवढ्या थंडीतसुद्धा पण खूप छान वाटते वरती आल्यावर बाजूलासुद्धा असंख्य अशा डोंगररांगा आहेत की ज्या बर्फाने आच्छादलेल्या आहेत त्या वरती गेल्यावर आपल्याला दिसणारच आहे आणि हा सुंदर अशा ट्रेलमधून आम्ही वरती चालत आलो आहे आमची टीमसुद्धा येते आहे आमचे गाईड आहेत खूप सारी रानभेंडीची भाजीसुद्धा त्यांनी सोबत आणली आहे तीसुद्धा आम्ही आज करणार आहोत ते सांगतायत की कॅम्पकडे आपल्याला कॅम्पकडे जायचं आहे आणि नंतर आपण जाणार आहोत तलावाकडे तर चलो बॅग बी कोणाची घ्यायचं सांगा मला. वा ट्रॅक्टर बॅग आणली वरती मी वरती आल्यावर इथे आपल्याला कॅम्प साईट पाहायला भेटते ठीक आहे पुढे कहाँ ले देखा था रे किधर देखा था नीचे से हाँ ही आहे आपली कॅम्प साईट आणि आमचा ग्रुप आता फोटो काढत आहेत ही आहे रूम देवरिया तालच्या कॅम्प साईटला आपण मुक्कामी आहोत इथे डायनिंग आहे आणि हा किचन मस्तपैकी आता कढी बनते आणि आपण आता थोड्याच वेळात जेवणार आहोत आज देवरिया तालच्या कॅम्प साईटवर आहोत आणि ही चुलीवर मस्तपैकी कढी आपली तयार होणार आहे आणि भात आहे कढी आणि भातावर आता मस्तपैकी ताव मारूया छानपैकी आता कढी आणि भात तयार झालाय भूक लागली आहे आणि थंडी भयानक आहे आणि या थंडी कढी आणि भात आता आम्ही मस्त ताव मारणार आहे मित्रांनो ते फॉरेस्टची एंट्री आहे तुम्हाला पर पर्सन 200 रुपयाची एंट्री देऊन पुढे जे तळं आहे त्या ठिकाणी जाता येतं देवरिया तालसाठी फायनली आपण देवरिया तालच्या तळ्याकडे आलो आहे यार हमें बताना वो दे दो भाई तुम्हें ही खोज रहा था भाई यार वो फोटो भेज देना यार पुन्हा एकदा होमस्टेला आलोय आणि आपण जी भेंडीची भाजी आणली होती ती आता भाजी में खोडली. लेंगोड़े बोलते हैं क्या बोलते लेंगोड़े लेंगोटी हाँ जी ओके सूखी बनाने वाले ना हाँ जी हाँ जी क्या क्या डालने वाले इसको नमक और मिर्चा बस मिर्चा भी नहीं डालते पर डाल देंगे मिर्चा भी ओके जैसे हम लोग बनाते हैं ना तो सिर्फ नमक डालते हैं इसमें ठीक आहे मित्रांनो सुप्रभात सध्या आपण आहोत ते देवरिया तालच्या कॅम्प साईटवर रात्री छानपैकी मुक्काम आपला इथंच होता
मस्त झोप झाली आणि सकाळी उठल्यावर हे इथलं विहंगम दृश्य आपल्याला दिसतंय. समोर जे तुम्हाला पहाड दिसतंय तर त्या पहाडामध्ये केदारनाथचं मंदिर, जी खाली घळ दिसते तर त्या ही जी मधली घळ आहे इथे, तर इथे खाली केदारनाथ मंदिर आहे आणि वरती सूर्यप्रकाश आणि केदारनाथ टॉप आहे, त्याच्यावर सूर्यप्रकाश देखील पडला आहे. सुंदर असं वातावरण झाले. मित्रांनो, आपण आता आहोत ते देवरियातलच्या काठावर आणि इथलं जे फेमस स्पॉट आहे ते तळ आपल्याला दिसतंय आणि त्या तळामध्ये समोर जो आपल्याला चौखंबा शिखर जे दिसतंय की ज्याचे 4 खांब आपल्याला दिसत आहेत आणि त्याचं प्रतिबिंब अगदी आपल्याला ह्या तळ्यामध्ये दिसतं. हे अगदी पाहण्यासारखं दृश्य या ठिकाणी आहे आणि आपण आत्ता आहोत ते केदारनाथ वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये आणि आता आपला ट्रेक सुरू होणार आहे ह्या तळ्यापासनं आणि आपण जाणार आहोत ते चोपताला, कारण आपल्याला उद्या चंद्रशिला आणि तुंगनाथ इथे जायचं आहे. तर हा एक साधारणतः 15 ते 16 किलोमीटरचा जंगल ट्रेक आहे, तो सुद्धा आपण अनुभवणार आहोत. तर चला जाऊया जंगल ट्रेकच्या मार्गाने ह्या वाईल्ड लाईफ सेंच्युरीमधून. या गर्द झाडीतून आमचा प्रवास चोपताच्या दिशेने सुरू आहे. हे आहे मित्रांनो सारी गाव, तिथून आपण त्या रस्त्याने वरती आलतो आणि आता जंगलातून चोपताच्या दिशेने झालोय. ये गाँव बोलो जरा कौन सा है जी? वो ताला, हाँ ये ताला मस्तूरा हो गया, ओके, उषाड़ा, हुडू गांव, हाँ देड़ा, हाँ ये अपना ये पूरा सारी सारी, हाँ है ना. और ये बंगराली मुक्कू, जहाँ तुंगनाथ भगवान की डोली बैठती है वो सामने मुक्कू है. उक्की मठ, मुक्कू मठ, मुक्कू मठ जी, भगवान तुंगनाथ की तुंगनाथ डोली 6 की महीने डोली. की पूजा वहाँ होती है हाँ मुक्कू मठ में. मुक्कू मठ और उक्की मठ में केदारनाथ. उनके मठ में केदारनाथ और माधमेश्वर भगवान की डोली बैठती है. ओके, ये पहाड़ कौन सा है ये लोकल नाम है, जैसे बैंड मुक्कू बैंड बोलते हैं, है? है ना. और दुगल बिठा, जहाँ पर हल्के से कैंप दिख रहे हैं, दुगल बिठा हाँ. हो गया. उसके थोड़े आगे पे बढ़िया कुंड और चुपता है. ओके, फिर ऊपर तुंगनाथ चंद्रशिला. चंद्रशिला. ये सामने ये सलमी हो गया, हाँ सलमी. ठीक है. हम जाएंगे कहाँ से, कैसे? हम इधर से जाएंगे. अर्धा टप्पा चढून वरती आले आणि ही रेडोडॅन्ड्रॉनची बोरांची फुलं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला यामध्ये दिसत आहेत. आपलं होमस्टे तिथे होतं, देवरियातलची कॅम्पसाईट, आणि आता आपण टॉपवर आलो आहे आणि हे सुंदर असं वातावरण. अगदीच ह्या ट्रेकचं हे मध्यवर्ती ठिकाण आहे. इथं आपल्याला असं स्ट्रक्चर पाहायला भेटतंय. इथे जी फुलं दिसतात बुरांस, तर त्याचा हा ज्यूस आहे. खूप एनर्जेटिक ड्रिंक म्हणून इकडचे लोक पितात बुरांस. अभी तोड़ना है, पहले तोड़ना, पहले धोना नहीं होगा ना, पहले तोड़ना होगा. पहले तोड़ना होगा, पहले तोड़ना होता फिर है, धोना होता है, फिर 3 बार धोना. इसके अंदर एक तिल्ली होती है, तिल्ली. तिल्लियाँ होती है बहुत सारी ना. ओके ओके, हाँ. आपल्या बदामच्यात कसं असतं ना तसं असतं. ठीक है. उनको निकाल के फिर ये फूल पानी में धोने 2-3 बार, फिर उबालना है इनको अच्छे तरीके से. उबाला फिर छन्नी में छांट के फिर चीनी का जूस बनाना है, फिर मिलाना है. वाह, ज्यूस कसं पण दबाने आहे की दबाना कुछ नहीं है, पानी जो उबलता हुआ पानी है ना, वही जूस बनता है उसका. गुड. धन्यवाद. मित्रांनो, सगळीकडे ही बुरांसचीच आपल्याला वृक्ष ह्या जंगलवाटेने पाहायला मिळत आहेत. गर्द अशी ही झाडे आहेत.
ॲक्टिव्हिटी घेऊ जे राज्य सरकार तशीच. रिसेंटली इथं कसली तरी शिकार केलेली आपल्याला दिसते. ब्लड आहे, सगळे दिसत आहेत. ह्या जंगलातून चालत असताना जो सपाट भाग लागतो त्याला इथले स्थानिक लोक बुग्याल म्हणजे सपाट मैदानाला बुग्याल असं म्हणतात. आणि हे अतिशय कमी प्रमाणात आहे तिकडे. मित्रांनो, साधारणतः आमचा हा 18 किलोमीटरचा ट्रेक आहे. देवऱ्या तालावरून निघालो होतो. सुंदर अशा जंगलातून आमचा हा प्रवास सुरू आहे. आता दुपारचे 12 वाजलेत आणि आमचं साधारणतः 9 ते 10 किलोमीटर जंगल ट्रेक पूर्ण झाला आहे. खरं तर दमसुद्धा लागला आहे, परंतु हवा असल्यामुळे हा थकवा जास्त जाणवत नाही. भूक लागली त्यामुळं हे जे बुग्याल आहे, बुग्याल म्हणजे मैदान, तर ह्या मैदानावर आता काहीतरी नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो आहे. आजूबाजूला सगळीकडं असं धुकं पसरलं आहे आणि ह्या धुक्यातून असलं आल्हाददायक वातावरण या ठिकाणी आहे. टीम मेंबर येत आहेत, छानपैकी नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघणार आहेत. आपल्याला पोचायचं आहे ते चोपता, हे छोटंसं गाव आहे. त्या चोपताला आज आपला मुक्काम आहे. देवरिया ताल तो चोपता, अतिशय सुंदर असं जंगलातला प्रवास तुम्ही नक्की अच्छा ले लो, आपको ले लो. फिर मेरे को दे देना. मित्रांनो, नाश्ता करून आता निघालो आपण आणि दुपारचे 1 वाजलेत आणि 1 वाजता पाऊस सुरुवात झाली. आभाळ आले आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. ते 2 मार्ग आहेत. आपल्याला खाली जायचं इकडे चोपताकडे. खाली आल्यानंतर आपल्याला हे धबधबे दिसत आहेत. आता एप्रिल महिना सुरू आहे आणि हे धबधबे ओसंडून वाहत आहेत. कारण इकडे पाऊस पडतोय आणि वरती बर्फ वितळल्यानंतर जे पाणी येते तर ही आकाश कामिनी नदीचं पात्र आहे की जे सारी गावाच्या वरच्या बाजूने जाताना दिसते आपल्याला. पण चोपताच्या दिशेने चाललं आहे आणि ही आकाश कामिनी नदी आपल्याला या ठिकाणी दिसते. आकाश कामिनी नदीच्या काठ्याला छानपैकी सूपच्या पुड्या पण आणलेला आहे आणि आता आम्ही सुंदर असं सूप या ठिकाणी बनवणार आहोत. अभी कितना दंडा है? दिखाओ ना, उसमें डंडे से दिखाओ. इतना था, इतना है. मतलब ये पूरा था. हाँ, इतना तक आ गए, इतना ही बचे. अरे तो थोड़ा सा ही बाकी है. गारांचा पाऊस पडतोय आणि आम्ही या पावसात जंगलातला अंदाज गारा बघू शकता. अतिशय मोठ्या प्रमाणात गारा पडत आहेत.
पाहतोय आपण काश्मीरमध्ये जो 16 किलोमीटरचा ट्रेक करणार आलेलो आहोत. अजूनही 3 किलोमीटर बाकी आहे. देवरिया तलावरून पूर्ण हा रस्ता जंगलामधून चोपटेला जातोय आणि आज संध्याकाळी ठीक चोपटेला आमचा मुक्काम आहे आणि उद्या आम्ही करणार आहोत चंद्रशिला पीक. तर चला मित्रांनो, बर्फाची मजा घेऊया. तोंड सुद्धा वाकडं होत आहे, बोलताना तोंडाची बोबडी वळतीये, पण पाऊस अतिशय सुंदर आहे. अगदी 16 किलोमीटर चालत आपण रस्त्यापर्यंत येऊन पोचले आणि पाऊस तर अजून सुरूच आहे. आपल्याला माहिती नाही किती अंतर आहे अजून ते. मित्रांनो, फायनली एक 18 किलोमीटरचा जंगल प्रवास करून आम्ही फायनली आमच्या कॅम्प साईटला पोचलेलो आहोत. अगदी गारांचा पाऊस, थंडी, मध्ये ऊन, सगळं वातावरण पार करत आणि निसर्गरम्य जंगलातून मी प्रवास करत हा 18 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. अगदी सामानसुद्धा भरपूर आहे, तरीसुद्धा आम्ही हा टप्पा पार केला आहे आणि आता कॅम्प साईटला आज मुक्कामी थांबणार आहोत आणि उद्या आमचा तुंगनाथ आणि चंद्रशिला ट्रेक आहे. तर तोपर्यंत ही आमची कॅम्प साईट आहे चोपटा. संध्याकाळचे 7 वाजलेत. छानपैकी जेवण झालं आहे आणि हा आमचा टेंट आहे. ह्या टेंटमध्ये आम्ही मुक्कामी आहोत आणि उद्या सकाळी एक 4 वाजता तुंगनाथ आणि चंद्रशिला ट्रेक करणार आहोत. टेंट बघू शकता. आता झोपूया, उद्या सकाळी भेटूया. तोपर्यंत गुड नाईट गाईज. गुड नाईट सर. गुड नाईट.